तहानलेले बाबासाहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील मालोजी रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई हे दलित समाजातील म्हणजेच हिंदू महार या जातीचे होते. त्या काळात त्यांना अस्पृश्य मानले जाई. आंबेडकर नेहमीच हिंदू धर्माच्या आध्यात्मिक विचारांनी खूप प्रभावित होते, परंतु ज्यावेळी ते सरकारी शाळेत शिकायला गेले, तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे प्रचंड सामाजिक विरोध सहन करावा लागला. अस्पृश्यतेमुळे त्यांना वर्गात बसू दिले नाही. समाजाची ही वाईट अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटायचे. अस्पृश्य आणि दलित असल्यामुळे त्यांना शाळेच्या वर्गाबाहेर वेगळे बसवले जात असे. शिक्षक देखील अशा अस्पृश्य मुलांकडे लक्ष देत नसत किंवा त्यांना मदत करत नसे. जातीय भेदभाव इतका जास्त होता की अस्पृश्य मुलांना तहान लागली की शाळेतील शिपाई किंवा इतर उच्च जातीतील व्यक्ती त्यांच्या हातावर उंचावरून पाणी सोडत आणि ते पाणी आपल्या ओंजळीत झेलत ही मुले पीत. कारण इतकेच होते की या मुलांना स्वतः पाणी घ्यायची परवानगी नव्हती किंवा दुसऱ्यांनी पाणी देताना त्यांचा त्या भांड्यांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घेतली जात असे. असे केल्याने पाणी आणि भांडी अशुद्ध होतील अशी उच्चवर्णीय लोकांची समजूत होती. शाळेतील शिपाई अस्पृश्य मुलांना पाणी देण्याचे काम करत. त्यांच्या गैरहजेरीत या मुलांना पाण्याविना तहानलेलं राहावं लागत असे. 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले आणि त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. दलित समाजाला ठणकावून सांगितले की सार्वजनिक ठिकाणी पाणी पिणे हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे. अखेर 1923 मध्ये मुंबई विधान परिषदेने अस्पृश्यांना सरकारने तयार केलेल्या आणि राखलेल्या तलावांचे पाणी पिण्याची परवानगी आहे असा ठराव संमत केला. 1924 मध्ये महाड नगर परिषदेनेही याची अंमलबजावणी केली. असे असूनही स्थानिक हिंदूंच्या विरोधामुळे अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याची परवानगी नव्हतीच. दलितांमध्ये स्वतःच्या मानवी हक्कांसाठी जनजागृती निर्माण करणे गरजेचे होते. दलितांना देखील सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिण्याचा हक्क प्राप्त व्हावा यासाठी आंबेडकरांनी आवाज उठवला. त्यांनी एका संमेलनात दलितांसाठी दमदार भाषण केले, ज्यात म्हटले आहे की आपल्याला घाण राहायचे नाही, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, मेलेल्या प्राण्यांचे मांस खायचे नाही. दलित असलो तरी आपणही माणूसच आहोत आणि इतर माणसांप्रमाणे आपल्यालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातील महाड शहरातील चवदार तलावात आंघोळ करण्याचा आणि पाणी पिण्याचा अधिकार तोपर्यंत फक्त उच्च जातीतील लोकांनाच होता. या तलावाचे पाणी पिऊन आम्ही काही अमर होत नाही, परंतु इथे पाणी पिण्याचा हक्क आम्हालाही आहे हे आम्ही नक्कीच दाखवून देऊ, असे आंबेडकर म्हणाले. या भाषणानंतर हजारो अनुयायांसह चवदार तलावाच्या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी प्यायले आणि अशा प्रकारे महाडचा चवदार तलाव सर्वांसाठी खुला झाला. धन्यवाद.